Hello friends, today we'll start what is the RH factor. ब्लड ग्रुप बघितले आपण, ब्लड ग्रुप ए, ब्लड ग्रुप बी, ब्लड ग्रुप ए बी, ब्लड ग्रुप ओ. ब्लड ग्रुप ए बी जो आहे तो युनिव्हर्सल रिसेप्टर आहे आणि ब्लड ग्रुप ओ जो आहे तो युनिव्हर्सल डोनर आहे. आता ब्लड ग्रुप मध्ये आपल्या कधी तुम्ही ब्लड ग्रुप बघितला असेल ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह असं त्याच्यावर लिहिलं असतं. RH निगेटिव्ह, RH पॉझिटिव्ह. म्हणजे RH काय आहे नेमकं त्यामध्ये, तर हाच RH घटक पुन्हा एकदा कार्ल लँडस्टेनर आणि त्याचा मित्र विनर ह्या दोघांनी पुन्हा हा RH फॅक्टर शोधून काढला. रिसस नावाचं एक माकड होतं. ते रिसस नावाच्या माकडाच्या आरबीसी मध्ये हा फॅक्टर त्यांनी शोधून काढला. त्यांना त्यामध्ये अँटीजिन डी आढळलं आणि मग त्यांनी ज्यांच्यामध्ये अँटीजिन डी आहे त्यांना RH पॉझिटिव्ह आणि ज्यांच्यामध्ये RH निगेटिव्ह आहे किंवा RH डी किंवा अँटीजिन डी नाही, ज्यांच्यामध्ये अँटीजिन डी नाही त्यांना त्यांनी नाव दिलं RH निगेटिव्ह. आता RH म्हणजे काय? RH हे रिसस मंकी जे नाव आहे त्याचं पहिले दोन अक्षर RH हे या ठिकाणी आपण वापरतो. RH निगेटिव्ह, RH पॉझिटिव्ह अशी रचना या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. RH फॅक्टर इज द मोस्ट कॉम्प्लेक्स ऑफ ब्लड ग्रुप सिस्टीम. हा ब्लड ग्रुप सिस्टीमचा अतिशय महत्वाचा कॉम्प्लेक्स फॅक्टर आहे. RH फॅक्टर इज एनी अँटीजन प्रोटीन प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ आरबीसीज इन ह्युमन बीइंग. आरबीसीच्या पृष्ठभागावर असलेलं हे प्रोटीन आहे, अँटीजन प्रोटीन. RH हे आरबीसीच्या पृष्ठभागावर असलेलं RH हे एक अँटीजेनिक प्रोटीन आहे ह्युमन बीइंग मध्ये. इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय लँडस्टेनर अँड विनर इन 1940. 1940 ला लँडस्टेनर आणि विनर यांनी त्याचा शोध लावला. त्यांना ते कुठे आढळलं? ऑन द सरफेस ऑफ आरबीसी ऑफ रिसस मंकी. रिसस मंकी जात आहे, रिसस मंकी त्यांच्या आरबीसीच्या पृष्ठभागावर त्यांना हे अँटीजन डी किंवा अँटीजन प्रोटीन हे आढळलं. सो इट इज कॉल्ड, म्हणून त्याला म्हणतात RH फॅक्टर. इट इज ऑल्सो कॉल्ड डी अँटीजन, कारण डी अँटीजन मुळेच हा फॅक्टर लक्षात राहतो. दे आर कॉल्ड RH पॉझिटिव्ह अँड दोज लॅकिंग डी अँटीजन आर कॉल्ड RH निगेटिव्ह. ते एक लक्षात ठेवा. अँटीजन डी असेल तर RH पॉझिटिव्ह, अँटीजन डी नसेल, ग्रुप ब्लड ग्रुप तपासलाय तुम्ही, ब्लड ग्रुप कळाला आपलं बी आहे, पण त्यात अँटीजन डी नाहीये तर बी निगेटिव्ह, अँटीजन डी आहे तर बी पॉझिटिव्ह, आणि म्हणून RH निगेटिव्ह आणि RH पॉझिटिव्ह ही पद्धत या दिवसापासून सुरू झाली. दोज लॅकिंग दी अँटीजन आर कॉल्ड अँटीजन निगेटिव्ह. RH अँटीजन इंड्युसेस स्ट्रॉंग इम्युनोजेनिक रिस्पॉन्स देतात. इंट्रोडक्शन टू RH निगेटिव्ह मध्ये इंडिव्हिज्युअलला जर RH पॉझिटिव्ह दिलं तर त्यांचा इम्युन रिस्पॉन्स जास्त वाढतो. RH ब्लड ग्रुप इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन ब्लड ट्रान्सफ्युजन. रक्त देवाणघेवाण करताना सुद्धा RH फॅक्टर महत्वाची भूमिका पार पाडतो. अँड इन्व्हॉल्व इन हिमोलायटिक डिसीजेस ऑफ न्यूबॉर्न बेबी. आणि न्यूबॉर्न बेबी मध्ये HDN हिमोलायटिक डिसीजेस इन न्यूबॉर्न बेबी त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका RH फॅक्टर महत्वाची भूमिका पार पाडतो. त्याला आपण म्हणतो एरिथ्रोब्लास्टोसिस फोर्टॅलिस. म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये? डिस्ट्रक्शन ऑफ एरिथ्रोसाइट ऑफ फिटस. फिटस म्हणजे भ्रूण, इम्ब्रियो नंतरची अवस्था फिटस. तर फिटस भ्रूण अवस्थेमध्ये असताना त्यांच्या आरबीसी नष्ट होतात, डिस्ट्रक्शन होतात, त्यांना तो आजार होतो. त्याचं नाव आहे एरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस. इट ऑकर्स when RH निगेटिव्ह मदर कन्स्यूज RH पॉझिटिव्ह. जेव्हा RH निगेटिव्ह मदर RH पॉझिटिव्ह फिटसला जन्म देते तेव्हा ही घटना आढळते. RH पॉझिटिव्ह आरबीसीज फ्रॉम द फिटस मे एंटर द मदर सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये जाते ड्युरिंग चाइल्ड बर्थ होताना अँड कॉझिंग हर टू प्रोड्यूस अँटीजन RH अँड अँटीबॉडीज. अँड रिझल्ट काय होतो त्याचा? रिझल्ट सबसिक्वेंट RH पॉझिटिव्ह फिटसेस विल बी एक्सपोज टू अँटीजन RH अँटीबॉडीज प्रोड्युस्ड बाय मदर विच रिझल्ट्स इन, आणि मग त्याचा परिणाम HDN मध्ये होतो. असा हा ऑर्डर डिसऑर्डर आहे, रोग आहे. इन ऑर्डर टू प्रिव्हेंट HDN, जर प्रिव्हेंट करायचा असेल, HDN पासून आपल्याला त्या बाळाचा बचाव करायचा असेल, RH निगेटिव्ह मदर इज इंजेक्टेड विथ अँटीजन RH अँटीबॉडी ड्युरिंग ऑल प्रेग्नन्सीज कॅरीज RH पॉझिटिव्ह फिटस. मग त्यांना अँटीजन डी देऊन त्या ठिकाणी RH पॉझिटिव्ह फिटसला जन्म दिला जातो आणि त्यातून त्या बाळाचा प्राण वाचतो. असा हा RH फॅक्टर रिसस मंकी
RH फॅक्टर शोध कुणी लावला? कार्ल लँडस्टेनर आणि विनर 1940. 4-5 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. आता कॉमन ह्युमन डिसीजेस. आता आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांची माहिती घ्यायची जे सामान्यपणे सर्वांना होतात. आता डिसीजची व्याख्या काय? व्हॉट इज डिसीज? कंडिशन ऑफ डिस्टर्ब और डिरेंज्ड functioning of one or more organ system of the body caused due to infection, defective diet or heredity is called disease. ही अशी प्रोसेस आहे, ही अशी अवस्था आहे ज्या अवस्थेमध्ये जे तुमचं ऑर्गनचं सिस्टीमचं फंक्शन सुरू आहे ते फंक्शन पूर्णपणे डिरेंज झालंय, डिस्टर्ब्ड झालंय. आणि डिस्टर्ब होण्याचं कारण त्यांनी सांगितलं, एक तर संसर्ग झालाय किंवा तुमच्या खाण्यामध्ये सदोष आहार आला किंवा तुम्हाला अनुवंशिक आजार आहे. ह्या कारणामुळे तुमची एक सिस्टीम, तो ऑर्गन, ती बॉडी मधला फंक्शन डिस्टर्ब झाली, त्या प्रक्रियेला म्हणायचं डिसीज. कंजेनिटल डिसीजेस आर प्रेझेंट. त्याच्या डिसीजेस खूप प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार त्यांनी सांगितलं की कंजेनिटल डिसीज आणि दुसरा प्रकार सांगितलाय ॲक्वायर्ड डिसीज. जन्मताच असलेले डिसीज आणि आपल्या काही वागण्यामुळं, काही गोष्टीमुळं, दोषांमुळं निर्माण होणारे ॲक्वायर्ड डिसीजेस, असे मुख्य 2 प्रकार आहेत. All human diseases can be broadly categorized into congenital diseases and acquired diseases. असे 2 प्रकार पडतात. Congenital diseases are present from birth. जन्मताच जे डिसीज असतात त्यांना congenital disease म्हणायचं. May be caused by genetic abnormality or metabolic disorder. अनुवंशिकता असते किंवा खाण्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला, मेटाबॉलिझम मध्ये काही प्रॉब्लेम झाला तर हे आजार आपल्याला होऊ शकतात. दे मे बी परमानंट अँड व्हेरी प्रॅक्टिकली इनक्युरेबल असतात. ते सहजासहजी बरे होत नाहीत. हाऊएव्हर मॉडर्न रिसर्च हॅज हेल्प टू क्युअर सम इनबॉर्न डिसीजेस. पण आज फार बायोटेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली, मेडिकल बायोटेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली, मॉडर्न टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली, तर काही डिसीजेस आपण त्या पद्धतीने प्रॅक्टिकली बरे करू शकतो, हे लक्षात ठेवा. इनबॉर्न डिसीजेस थ्रू जेनेटिक जीन थेरपी देऊन, एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी देऊन आपण असे बाय बर्थ झालेले इनबॉर्न डिसीजेस सुद्धा आपण बरे करू शकतो, असा आता शोध लागलेला आहे. कम्युनिकेबल डिसीजेस और इन्फेक्शियस डिसीजेस आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस असे प्रकार यामध्ये कंजेनिटल डिसीज मध्ये पाहायला मिळतात. कम्युनिकेबल डिसीज किंवा इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे किंवा नॉन कम्युनिकेबल और नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय? द डिसीजेस विच आर ट्रान्समिटेड फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन. ज्या माणसाला रोग झालाय त्याच्याकडून निरोगी माणसाकडे रोग डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जे ट्रान्समिट होतो त्यांना म्हणायचं कम्युनिकेबल और इन्फेक्शियस डिसीजेस. त्याचे एक्झाम्पल त्यांनी तुम्हाला दिलेले मलेरिया असे रचने. आता अनेक डिसीजची आपल्याला माहिती घ्यायची त्याच्यामध्ये. पूर्ण कम्युनिकेबल म्हणजे संसर्गजन्य. संसर्गजन्य आजार कोणते? असंसर्गजन्य आजार कोणते? जन्मताच होणारे आजार कोणते? मिळवलेले आजार कोणते? कधीच न बरे होणारे आजार कोणते आहेत? बरे होणारे आजार कोणते आहेत? सोसायटीमधून होणारे आजार कोणते आहेत? इंडिव्हिज्युअल होणारे आजार कोणते आहेत? डिफेक्टिव्ह डाएट आपण खाल्ले, काही चुकून काही व्यसन आहेत आपल्याला, त्यामुळे होणारे आजार कोणते आहेत? त्यांचा इलाज कसा आहे? त्यांचे प्रतिबंधक उपाय काय आहेत? ह्या अनेक प्रकारची माहिती आपल्याला यामध्ये घ्यायची. ओके, बाकीच आपण उद्या करू. सी यू टुमॉरो.